इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं. 2019ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही. 2012ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस, त्यावेळेला 24 तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता, डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं. तिथे असंख्य लोक भेटायला येत होती आणि सगळ्यांना माहित होतं की बाळासाहेब जिवंत आहेत. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे, की 1993ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची तर झालीच पाहिजे. मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना. मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे. मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं. आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्यांचं ज्ञान कच्चं आहे. हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं. मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाही. आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं. शिशुपालाचे 100 अपराध आता झालेले आहेत.
या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय, अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना वाचवताय. एवढे अपराध, डान्स बार चालवतायत, वाळू चोरतायत, दादागिरी करतायत, जमिनी लाटतायत. माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून. तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय, की हे सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये, याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल. काय काय अजून प्रकार, मागच्या अधिवेशनात तर फक्त 2च प्रकरणं आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी मी प्रकरणं देणार आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार. असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची. तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे. आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले, ते काढले पाहिजे. आज गृहराज्यमंत्र्यांची ताकद तुम्ही दाखवता ना, डान्स बार वरती जाऊन रेड करताना. स्वतःच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, याची चौकशी कर. आणि माझं आव्हान आहे, नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे. या नार्को टेस्टमध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले, का घेतले, कशासाठी घेतले, याची देखील चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं. आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो. खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा. कारण कसं आहे की शक्यतो कोणाच्या घरात जाणं हे आमच्या संस्कृतीला पटत नाही. परंतु बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय. आज डॉक्टरांची पॅनल्स तिथे होती, सगळे मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर तिकडे हजर होते. मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या समोर या सगळ्या चाचण्या होतात. आणि मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार हा डॉक्टरांचा असतो. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे. हे खोटं सांगतायत. आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय. या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत. या डॉक्टरांची, कुठल्या डॉक्टरांनी, त्याची काय व्हॅलिडिटी आहे, त्या डॉक्टरची, त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल. मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे. कायदेशीर उत्तरं त्यांच्याकडनं मागवणार आहे. त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल. माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच. पण या नार्को टेस्टमध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत, त्या शंका दूर झाल्या पाहिजे. या संदर्भात ते म्हणतात की मला जाहीर करावं लागलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा दावा आहे. ते कोण आहे? ते नेते होते. ज्या वेळेला सगळे नेते गेले त्यावेळेला असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते, त्याच्यामध्ये सुभाष देसाई होते, त्याच्यामध्ये संजय राऊत होते, त्याच्यामध्ये रामदास कदम होते, त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते, आम्ही सगळे होतो, मी देखील होतो त्याच्यामध्ये.
आम्ही सगळे प्रेसच्या समोर गेलो. मातोश्रीच्या गेटवरती तमाम गर्दी होती. लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी मिळून तिकडे सांगितलं. हे कोण सांगणार आहे? हे शिवसेनेचे नेते होते म्हणून या सगळ्या नेत्यांबरोबर ते गेले सांगायला. त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा या आरोपाचा उघड झालाच पाहिजे. याच्या बाबतीमधलं सत्य बाहेरच आलं पाहिजे. किती कोटींचा दावा नार्कोटेस्टला तयार आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंची आणि त्यांची स्वतःची नार्कोटेस्ट करा असं म्हटलेलं आहे. आमची पुन्हा सांगतोय, मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय, दोघांचीही नार्कोटेस्ट करा. पण त्याच नार्कोटेस्टमध्ये माझा आता आक्षेप असा आहे, जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्कोटिक्स करा. मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्कोटिक्सची मागणी मी करतोय. मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या नार्कोटिक्स मान्य कराव्यात. परब साहेब, रामदास कदम जे म्हणाले की 2 दिवस पार्थिव मातोश्रीत होतं आणि दुसरं हाताचे ठसे घेतले गेले, तर हे नेमकं काय प्रकरण आहे? असं काही घडलं आहे का? 100% खोट आहे. मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात. कुठलीही बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. त्याला जे काय कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठलीही इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं, आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे? तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं. डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिसिनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे ते असं चुकीचं करतील? ते अशी बॉडी ठेवू शकतात 2 दिवस? आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत. आणि रामदास कदम जे म्हणतायत ना, तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहे हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहिती आहेत का? आपल्याला माहित असेल, सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं, त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले होते. हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत. अच्छा, म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरेंनी दिला की मी ठसे घेतलेले, तो हा संदर्भ मोल्ड आहे आहे. का? हा मोल्ड आहे. याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो. अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला. आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले. बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले असेल, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? ते म्हणतात स्विस बँकेतून पैसे काढण्यासाठी. स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत? की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? अहो, कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेतनं पैसे काढायची पद्धत
अशा प्रकारचे ठसे हे स्विस बँकेत बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती ही माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. नाही, पण परब साहेब ते आरोप करताना त्यांनी एक शरद पवारांचंही विधान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ करा. त्यांना भेटायला सोडलं कुठल्याही शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना. पवार साहेब तर आहेतच ना आज हयात, मिलिंद नार्वेकर देखील आहेत. हे वातावरण तयार करतायत, अशा प्रकारची उत्तरं द्यायची, अशा प्रकारचे. माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय, कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या, ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात. आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने हे सांगितलंही खोटी बातमी पसरवली आहे. हे केवळ हवेत बार सोडायचे. परंतु आमचा राग हा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत. यांनी सगळे प्रयत्न करून बघितले, पक्ष चोरून बघितला, काय होत नाही. माणसं चोरून बघितली, काय होत नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं, हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी आज उत्तर द्यायला समोर आलो. तुम्ही म्हणालात की त्या काळात अनेक लोक मातोश्रीवर येत होता, पण रामदास कदम यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांच्या खोलीत कोणाला जाऊच दिलं जात नव्हतं. अहो, कोण सांगते? रामदास कदम खोटं सांगतायत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तिकडे बाहेर असलेल्या लोकांसाठी कित्येक लोक तिकडे होते. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, कारण मी तिथे स्वतः होतो. तिथे बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते. वरती जाऊ दिलं जात नव्हतं का वरती जाऊ दिलं नव्हतं? वरती सतत लोक येत होते. आता खूप मोठे आलेले लोक वरती तर येतच होते, उद्धव साहेबांना भेटत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. ते हे असंही म्हणाले की अँब्युलन्स घेऊन शिवाजी पार्कात तुम्ही जा. जाणार होते. त्यांनी अहो, हा विषय मला माहिती आहे. बाळासाहेबांचा मृत्यू ज्या वेळेला दुपारी जाहीर केला त्यावेळेला असा एक प्रस्ताव आला, मी त्या मीटिंगमध्ये होतो, की उद्या सकाळी बाळासाहेबांचं पार्थिव इथून अँब्युलन्सने सरळ घेऊन जायचं शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्कला दर्शनासाठी ठेवायचं. हा एक प्रस्ताव होता. परंतु काही वेळाने असं ठरलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, त्याच्यामुळे इथून अँब्युलन्स तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागेल, त्याच्यापेक्षा सरळ इथूनच अंत्ययात्रा सुरू करू, आणि तो तसा निर्णय झालेला आहे. हे रामदास कदम हा काही एकमेव शिवसेनेचा नेता त्यावेळेला नव्हता. तिथे सगळे जे शिवसेनेचे नेते होते ते सगळे नेते मिळून निर्णय घेत होते. एक एक आता फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त सांगतायत. परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की अँब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवायचं. परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंत्ययात्रा इथूनच सुरू करायची, कारण सगळे लोक सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल, आणि म्हणून मग तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की म्हणजे आपल्या पक्षाने असं सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून 2 दिवस ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवाघराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा, हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज
केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे, आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट. आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले, आतापर्यंत हा विषय कधीच आला नाही. नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का, हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं. अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिलाय. अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा, सध्या 2 दिवस हेच चाललंय. आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे. परत सर, किती कोटींचा दावा तुम्ही रामदास कदम यांच्यावरती करणार? तुम्ही किती कोटींचा दावा? नाही, त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाहीये. अवे भाड्याचे पैसे त्याच्याकडे, उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत. परंतु जी काय कोर्ट शिक्षा सुनवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल, आम्ही कोर्टावर सोडून देऊ, कारण आमच्या लेखी त्यांची किंमत 0 आहे. कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडनं आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही, पण कोर्टाने जो काय दंड लावेल त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देत. आम्ही त्याची किंमत सांगणार नाही, कारण आमच्या लेखी त्याची किंमत 0 आहे. नाही, पण परब साहेब, यात एक मुद्दा असा होतो की बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राविषयी अनेकदा संशय उपस्थित केला जातो. यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव यांनी या मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज केलं होतं. त्या प्रकरणात मग नंतर काय सेटलमेंट झालं, कारण काय पुढे ते प्रकरण गेलंच नाही. काही वेळा सुनावणी झाली आणि नंतर त्यातल्या सगळ्या बातम्या निघून गेल्या. आता रामदास कदम या बिलवर प्रश्न उपस्थित करतात, तुम्ही ट्रस्टी आहात, तर असं का हे मृत्यूपत्र संशयाच्या घेऱ्यात येते? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, मी त्याचा ट्रस्टी आहे. माझं आव्हान आहे, जयदेव ठाकरे यांनी कोर्टात त्याला आव्हान दिलं. त्या आव्हानामध्ये जवळजवळ 5-6 वर्ष त्यांनी केस चालवली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यात काहीच होत नाहीये, त्यावेळेला त्यांनी आपला दावा मागे घेतला. आजही रामदास कदम यांना शंका आहे ना, त्यांनी कोर्टात जावं. माझं आव्हान आहे, मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे, कोर्टातनं न्याय मिळू शकतो, दाद मागू शकतो. आणि आजही माझं आव्हान आहे ना, ज्याला कोणाला मृत्यूपत्राबद्दल शंका आहे त्यांनी कोर्टात जाऊन विचारावं. कोर्टाने हे मान्य केलेलं आहे, कोर्टात या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आलेलं आहे. आणि बाळासाहेब होते ते, बाळासाहेबांनी कुठली गोष्ट इतकी सोपी ठेवली नव्हती. त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर माहित होतं. त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं ते इतक्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून, त्याच्यातली बरोबर माहिती घेऊन, त्याच्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. खरं म्हणजे या गोष्टीचं बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करून खरं आम्हाला त्याची उत्तर द्यायची गरज नव्हती. परंतु अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टाच्या समोर उघडं नागडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे. आणि त्याचा जो काही पुत्र जे काही दिवे लावतोय त्याने आपल्या बापाच्या 1993च्या कृत्याची देखील चौकशी करावी अशी मागणी आज तुमच्या माध्यमातून मी करतोय. जर रामदास कदम नार्कोटेक्सची मागणी करत असतील तर मी देखील नार्कोटेक्सची मागणी करतोय. दोन्ही घटनांची, बाळासाहेबांची जी काही ठसे घेतलेली आहेत त्याची देखील नार्कोटेक्स करा. आणि त्याचबरोबर 1993ला ज्योती रामदास कदम यांनी जे काही आत्महत्येचा प्रयत्न केला, जाळून घेतलं का जाळलं याची देखील चौकशी करा. गृहराज्यमंत्री योगेश कदम, तुम्ही या राज्याचे गृहराज्यमंत्री आहात, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही देखील चौकशीचे आदेश देऊ शकता. बोलता बोलता ते बोलले की योगेश कदम माझ्या मुलाच्या मागे तुम्ही लागलात, माझ्या मुलाचं मंत्रीपद जाण्याची वाट तुम्ही बघाल, हे ते बोलता बोलता बोलून गेले. तुम्ही वारंवार अहो, अशी पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रिपदावर राहण्याचा? सोडा, मुख्यमंत्री त्याला वाचवतातच आहेत, परंतु दलालीचे पैसे जे लोक खातायत
आणि जे लोकांना सल्ले देत आहेत, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स असायला पाहिजे, नैतिक लाजेने तरी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता, आणि ज्या बारवरती वारंवार रेड होते तरी देखील हे लोक सुधरत नाहीत, म्हणजे यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे. सर नितेश राणेंनीही म्हटलं आहे काल याच सगळ्या विषयावर नितेश राणेंनी म्हटलं की स्वित्झर्लंडहून कोण येणार होतं, 2 दिवस का थांबले, ते नेमकं काय आहे? नितेश राणेंनी कोण येणार स्वित्झर्लंडवरनं त्याची माहिती द्यावी ना. त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंडमध्ये जे येणार होते? त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते? माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं, सांगावं, त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना. केवळ आरोपाचे बाण सोडायचे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, असं करण्यापेक्षा तुम्ही ॲफिडेव्हिटवरती लिहून द्या, कोर्टात जा आणि सांगा ही माणसं येणार होती, यांची ही तिकीट आहेत, हे या पॅकेजशी संबंधित आहेत, काय असेल ते तुमच्याकडे माहिती तुम्ही द्या ना. आणि बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जर नितेश राणेला शंका असेल तर त्याने कोर्टात जावं. सर एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र या संदर्भात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं एक इमोशनल पार पुन्हा एकदा उघडण्यात आले. मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत आत्ता आणि त्याच तोंडावरती हा मुद्दा येतोय. बाळासाहेबांना जाऊन आज 16 वर्ष झाली, 14 वर्ष झाली. 14 वर्षामध्ये हा मुद्दा कधी आला नाही, हा मुद्दा आता येतोय. म्हणजे निवडणुकींच्या तोंडावरती असे मुद्दे घेऊन यायचे, उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं, ही त्याच्या मागची रणनीती आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपला सुपडा साफ होईल, ही भीती आहे त्यांच्या मनात. आणि ह्या भीतीच्या पाठी हे सगळं चालू आहे असं आमचं म्हणणं आहे. बरब साहब, हिंदी में आप बताएं, 13 साल के बाद क्या जरूरत पड़ी अचानक बाला साहब ठाकरे के इस संगीन मामले को उजागर करने की या उस पर आरोप लगाने की? हमने शुरुआत में ये कहा है कि ये जो हरकत उन्होंने की है इसको हमारे मराठी में नीचपना कहते हैं. इसलिए क्योंकि बाला साहब को हम हमारे दैवत मानते हैं और उनके मृत्यु के बारे में आज 13-14 साल के बाद में सवाल उठाना ये राजनीति का भाग है. स्थानीय स्वराज्य संस्थान की इलेक्शन आ रही है. इस इलेक्शन में उनको मालूम है कि अपना सुपड़ा साफ होने वाला है और इसलिए ऐसे इशू को आगे लाके लोगों का ध्यान जो बेसिक इश्यूज हैं, आज आपको मालूम है जो किसान जो आज उनकी जो हालत है वो इतनी खराब है, उनको गवर्नमेंट कोई मदद नहीं दे रही है, उनके बारे में कुछ सोच नहीं रही है. ऐसे सब इशू को छोड़ के मेन इशू से लोगों का ध्यान दूसरी तरफ जाना चाहिए, इसलिए ये उठाया हुआ मुद्दा है. रामदास कदम इन्होंने जो मुद्दा उठाया है तो मेरा यही कहना है, मैं इसलिए आज इसको जवाब दे रहा हूं क्योंकि मैं इस विभाग का विभाग प्रमुख हूं, मैं शिवसेना नेता भी हूं और मैं बाला साहब के विल का एग्जीक्यूटर भी हूं. तो इस बारे में सबसे अच्छी जानकारी मेरे अलावा किसी को नहीं है. मैं वहां पर 24 घंटे वहां पर मौजूद था. ये सब जो इंसिडेंट्स जो हुआ, बाला साहब जाने से पहले भी कुछ दिन से मैं वहीं पर था और मैं ये जानता था. वहां पर आने वाले लोगों की संख्या भारी मात्रा में थी. वहां पर डॉक्टरों का पूरा पैनल था, एक डॉक्टर नहीं था, डॉक्टरों का पैनल था. और जब तक डॉक्टरों का पैनल ये डिसाइड नहीं करता है और ये डिक्लेयर नहीं करता है कि बाला साहब की मृत्यु हो गई है, दूसरे किसी को ये अधिकार नहीं है कि उनकी मृत्यु हो गई है ये बताने की. उसके बावजूद भी एक मुद्दा ऐसे आता है कि कोई भी बॉडी बिना मॉर्चुरी के या बिना शव पेटी के 2 दिन रह सकती है क्या, रख सकते हैं क्या? इतना बेसिक तो नॉलेज होना चाहिए.
तो ये बेसिक नॉलेज भी नहीं है, लेकिन जानबूझ के ये सब कहा जा रहा है। आज रामदास कदम ने कहा है कि मेरी नार्को टेस्ट करो, हम भी चाहते हैं कि इसकी नार्को टेस्ट होनी चाहिए। बाला साहब के मृत्यु के बारे में अगर कोई शंका ले रहा है तो कि महाराष्ट्र के मन में कोई शंका नहीं होनी चाहिए, ये नार्को टेस्ट होनी ही चाहिए। लेकिन मेरी शिवसेना की तरफ से आज और एक नार्को टेस्ट की मांग है। 1993 में ज्योति रामदास कदम इन्होंने खुद को जलाने की कोशिश की थी, आत्महत्या करने की कोशिश की थी। यह आत्महत्या थी या उनको जलाया गया? खेड़ में किस किस के बंगले बन गए, कौन से झगड़े में ये सब हुआ, और इसको जलाया या जला के लिया, इसकी भी नार्को टेस्ट होनी चाहिए। अगर वो नार्को टेस्ट नहीं होती है तो मेरी दूसरी मांग है कि ज्योति रामदास कदम के बेटे योगेश रामदास कदम ये महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री है। आज पुलिस उनके हाथ में है। आज पुलिस को आदेश देके इस घटना की भी चौकसी होनी चाहिए। अगर बाला साहब के मृत्यु की चौकसी की मांग होती है तो मुझे लगता है कि इस घटना की भी चौकसी की मांग होनी चाहिए। उनके भाई के लड़के ने एक आत्महत्या की है, उसकी भी मांग होनी चाहिए कि ये आत्महत्या की हुई है। ऐसी जो उनके घर में जो आत्महत्या करने की कोशिश हुई है या हुई है, इसकी भी नार्को टेस्ट होनी चाहिए। आज रामदास कदम के बेटे के जो कुछ भी है अपराध, मुख्यमंत्री उसको बचा रहे हैं। मुख्यमंत्री क्यों बचा रहे हैं मुझे मालूम नहीं। मुख्यमंत्री की क्या तकलीफ है या क्या अड़चन है मुझे मालूम नहीं है, लेकिन शिशुपाल को बचा रहे हैं। आज 100 अपराध तो पूरे हो गए। आने वाले इस अधिवेशन में ये जितने भी मेरे पास में जो सब अभी जो अलग अलग इनके जो कारनामे आए हुए हैं, गए अधिवेशन में तो 2 ही कारनामे आए थे, इस अधिवेशन में आप देखो कितने कारनामे बाहर आते हैं। और ऐसे नहीं, पुरावा के साथ में ये सब देने के बावजूद भी, डांस बार के ऊपर पुलिस की रेड होने के बावजूद भी, डांस बार उनके मिसेस के नाम पे होने के, मां के नाम पे होने के बावजूद भी मुख्यमंत्री ने उनको बचाया। मुझे मुख्यमंत्री पे तरस आ रहा है कि मुख्यमंत्री ऐसे लोगों को बचा के खुद की प्रतिमा को मलिन कर रहे हैं। और मेरा ये कहना है कि जो रामदास कदम ने मांग की है वो मांग को लेते हुए उसी मांग को मैं आगे बढ़ाता हूं, और जो गलत है उसके बारे में मैं रामदास कदम के ऊपर डिफर्मेशन का केस डाल रहा हूं। डिफर्मेशन में उन्होंने माफी मांगनी चाहिए, और डिफर्मेशन में कोर्ट उनको जो सजा देगी वो जो पैसे आएंगे, क्योंकि मेरे हिसाब से उनकी वैल्यू 0 है और हम वो पैसा लेना नहीं चाहते हैं जो डांस बार से आए हुए हैं। तो कोर्ट जो सजा देगी वो पैसे किसानों को देनी चाहिए। ऐसी मेरी इस आपके जरिए ये मेरी मांग है। सर, रामदास कदम ने एक और चौंकाने वाला दावा किया। उन्होंने कहा कि मातोश्री पर 2 दिन तक पार्थिव शरीर रखा गया, बाला साहब ठाकरे के अंगूठे के निशान लिए गए। उन दावों में कितनी सच्चाई है, क्या कुछ बड़ा मामला? वही हमारा कहना है कि उनकी टेस्ट, नार्को टेस्ट इसीलिए मांग रहे हैं। वो ऐसे ठसे लेने से, अंगूठे के जो निशान लेने से किसको फायदा हो सकता है? ऐसा कौन सा काम हो सकता है कि अंगूठे के निशान मिलने के बाद में, मैं विल का ट्रस्टी हूँ, विल को तो उसका कोई फायदा नहीं होता है, क्योंकि विल तो आदमी जब जिंदा होता है तभी बनाता है। तो ऐसे ठसे लेके, ऐसे अंगूठे के निशान लेके क्या फायदा होगा? इसकी जांच होनी चाहिए, नार्को टेस्ट होनी चाहिए। लेकिन मैं जो कहता हूँ उसकी भी नार्को टेस्ट होनी चाहिए। लेकिन ये जो सब गलत बातें हैं, क्योंकि 2 दिन पार्थिव ऐसे रख नहीं सकते हैं जब तक उसको शवपेटी में नहीं रखते या मॉर्चरी में नहीं रखते हैं, ऐसे रखना मुश्किल है। तो रामदास कदम के ये जो दावे हैं वो सब गलत है। ऐसे गलत दावों के लिए मैं रामदास कदम के खिलाफ कोर्ट में जा रहा हूँ और कोर्ट में मैं डिफर्मेशन फाइल कर रहा हूँ। साहब, आपसे जानना चाहेंगे कि बाला साहब ठाकरे सभी के लिए आदरणीय है, तो क्या एकनाथ शिंदे को कोई कार्रवाई नहीं करनी चाहिए उनके ऊपर? इस तरह का बयान दिया। अभी एकनाथ शिंदे की भी क्या मजबूरी है मुझे मालूम नहीं। एकनाथ शिंदे की मजबूरी क्या है मुझे मालूम नहीं, कि ऐसे लोगों को उनको संभालना पड़ता है। अब एकनाथ शिंदे बाला साहब के अगर कहते हैं कि हम बाला साहब के विचारों से चल रहे हैं, बाला साहब ने ये सिखाया था। और मैं मातोश्री का वो कौन सा बाकड़ा है वो ढूंढ रहा हूं कि जिसके ऊपर रामदास कदम सोए थे।
एक शिवसेना का नेता ऐसे बाखड़ा पे सोता है, ऐसा कौन सा बाखड़ा है मैं देखना चाहता हूं। कल मैंने पूछा मातोश्री में ऐसा कौन सा बाखड़ा है तो बताओ जरा। रामदास कदम वहां पर कितने समय थे, कितने बार आए और कितने बार गए, ये मुझे मालूम है, क्योंकि मैं 24 घंटे वहां पर था। मैं इस विभाग का विभाग प्रमुख हूं, मैं पड़ोस में ही रहता हूं, तो मेरे अलावा इसकी जानकारी और किसको होगी। निकाय वो चुनाव से मोल्ड ठीक आपने पहले बताया था, वो दिन मोल्ड क्या है जो बाला साहब ने खुद बनाया था? बाला साहब ने खुद का एक मोल्ड बनाया था उसके लिए, क्योंकि ऐसे बड़े लोगों के मोल्ड बनते हैं, बहुत सारे लोगों के। आज आपने देखा होगा भारत रत्न सचिन तेंदुलकर होंगे, आज लता मंगेशकर होंगे, ऐसे भी बड़े बड़े लोगों के मोल्ड बनाए जाते हैं, एक उनकी याद में बनाए जाते हैं, और वो लोगों के लिए कहीं ना कहीं म्यूजियम में रखे जाते हैं। मेरे हिसाब से ऐसे बहुत सारे वर्ल्ड में जो बड़ी बड़ी हस्तियां हैं, उनके ऐसे ये जो पंजा होता है उसका एक मोल्ड बनता है। और वो बाला साहब जब थे तो बाला साहब ने उसी वक्त बनाए थे, ये सबकी मांग के ऊपर। और ये मोल्ड जो है वो स्टेडियम में रखे थे, अंधेरी का जो स्टेडियम था, जहां पर आपको मालूम है क्रिकेट के जितने भी वीर थे, सचिन तेंदुलकर हो, सहवाग हो, या इंडिया टीम के सब प्लेयरों के लिए एक सहारा ने एक स्टेडियम बनाया था। उस स्टेडियम में ये मोल्ड रखे थे। उसके बाद में ये मोल्ड उद्धव जी जब मुख्यमंत्री बने तब उद्धव जी के केबिन में थे। अब मुझे मालूम नहीं उनको मोल्ड में और निशान में उनको क्या फर्क समझ में आता है। निकाय चुनाव से ठीक पहले 2012 से 2025 का 14 साल का लंबा समय बीत गया। एक मुद्दा ये जो है लाया गया है, पॉलिटिकली मोटिवेटेड है, जो इंटेंशन क्या लग रही है? देखो, उद्धव ठाकरे के बारे में इतनी बुराई करते थे। 2012 में बाला साहब के बारे में उद्धव ठाकरे ने ऐसा किया, ऐसा उनका आरोप है। 2014 में उद्धव ठाकरे ने मंत्री पद दिया इनको। अगर उद्धव ठाकरे इतने बुरे थे, उनसे हाथों से दिया हुआ मंत्री पद क्यों लिया? 2015 में मुंबई महानगर पालिका से मुझे फिर से आमदार बनाओ, इसलिए भीख का कटोरा लेके घूमते हुए रामदास कदम को मैंने देखा हुआ है। 2019 में अभी मुझे कुछ नहीं चाहिए, मेरे बेटे को आमदार बनाओ, ये कहते हुए भी मैंने देखा है। तब उद्धव ठाकरे बहुत अच्छे थे। उद्धव ठाकरे के बारे के जो बयान उस वक्त के हैं आज भी है। तो 2014 में उद्धव ठाकरे बहुत अच्छे थे, 2019 तक उद्धव ठाकरे बहुत अच्छे थे, 2022 के पहले उद्धव ठाकरे बहुत अच्छे थे, और 2012 में उद्धव ठाकरे खराब थे। कम से कम थोड़ा सोचना चाहिए कि हम क्या बोल रहे हैं, हमारे बोलने के क्या नतीजे निकलेंगे। लेकिन जिसकी घुटने में अक्ल है उसके बारे में ज्यादा नहीं कहा तो ज्यादा बेटर है। सर, क्या पार्टी को कार्रवाई करनी चाहिए उनकी? क्या पार्टी से निकाला जाना चाहिए? उनकी पार्टी से मैं कोई कार्रवाई की अपेक्षा करता नहीं हूं, क्योंकि सभी ऐसी तरह के लोग वहां पर जमा हुए हैं। वो गैंग ऑफ वसेपुर हो गई है। नितेश राणे का भी एक वाकया चर्चा में है, स्विट्जरलैंड की कहानी बता रहे हैं सर, वो मामला क्या जरा बताएं। नहीं, मुझे मामला मालूम नहीं। नितेश राणे वो को अगर वो मालूम बयान है दिया है कि वो तो नितेश राणे को जो चीज मालूम है उसने आके कहना चाहिए। उसने बाला साहब के ऊपर एक पिटीशन फाइल करना चाहिए, कोर्ट में जाना चाहिए और मांग करनी चाहिए कि ऐसे ऐसे मेरी जानकारी है, स्विट्जरलैंड से लोग आने वाले थे, मुझे वो सब लोग मालूम है, और ऐसा ऐसा बाला साहब का अकाउंट है, उसमें इतने पैसे हैं। अगर नितेश राणे को मालूम है तो नितेश राणे ने बताना चाहिए। थैंक यू सर। थैंक यू।